शिरोळ मतदारसंघाचे महाविकास इंडिया आघाडीचे उमेदवार विनायकजी राऊत यांच्या प्रचारार्थ देवगड कमसांडे परिसरात मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या रॅलीनंतर शिवसेनेचे नितीन गांगुडे पाटील यांची जाहीर सभा देखील होणार आहे। आणि ह्याच्या जाहीर सभेत सहभागी होण्याकरता रॅलीत सहभागी होण्याकरता या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संदेशजी पारकर आलेले आहेत। पारकर साहेब, एकंदरीत मिळणारा प्रचाराचा प्रतिसाद कशा पद्धतीचा आहे, आपण काय सांगाल? खरं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा या विशेषतः या मतदारसंघामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा या ठिकाणी शिवसेनेला महाविकास आघाडीला मिळतोय। खरं तर ही जी काही प्रचंड अशी बाईक रॅली मशाल चिन्हाच्या प्रचाराकरता या निमित्तानं निघालेली आहे। शेकडोच्या संख्येनं तरुण मतदार या ठिकाणी सहभागी झाले, शिवसैनिक सहभागी झाला आहे, महाविकास आघाडीचा काँग्रेस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। आणि प्रचंड असा जनाधार हा या निमित्तानं खासदार विनायक राऊतांना या ठिकाणी मिळताना दिसतो। खरं तर खासदार विनायक राऊत साहेबांची ही विजयाची हॅट्रिक आहे आणि ही तिसऱ्या विजयाची हॅट्रिक जवळजवळ 2.5 लाखाच्या मताधिक्यानं या मतदारसंघात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा खासदार विनायक राऊत विजयी होतील। आज तर संपूर्ण तालुक्यामध्ये अशाच प्रकारचं वातावरण आहे आणि देवगड शहरामध्ये सुद्धा मोठी जाहीर सभा ही शिवसेनेची महाविकास आघाडीची या ठिकाणी होते। नितीन गांगुडे पाटील साहेब सुद्धा या निमित्तानं प्रमुख वक्ते म्हणून येणार आहेत। खासदार विनायक राऊत सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित राहणार आहे। खरं तर देवगडवासियांशी या तालुक्याच्या जनतेशी या निमित्त त्या ठिकाणी संवाद साधणार आहे आणि जो शिवसेनेचा जो झंझावात आहे, महाविकास आघाडीचा जो झंझावात आहे, हा संपूर्ण या प्रचाराच्या रॅलीमधनं या ठिकाणी दिसतोय। आणि मी मगाशीच म्हणालो, या तालुक्यामधनं सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयाच्या 2.5 लाखाच्या ध्येयामध्ये 20,000 पेक्षा अधिकचं मतधिक्य या तालुक्यातला शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला पर्यायानं खासदार विनायक राऊत यांना मिळणार आहे। खासदार विनायक राऊत यांना मिळणार